तू काय सांगाल? खरं तर भोसरीमधील तिघी रस्त्याची दयनीय अवस्था आहे. कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कामकाज दिले, किती वर्षापासून हे कामकाज दिले गेले आहे, रस्त्याची काय अवस्था आहे? आता मला तुम्ही बोलण्याची संधी द्या याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज जून 2025ला या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, त्याला ऑर्डर मिळालेली आहे. आज तागायत 1 वर्ष झालं तरी हे काम 80% पण पूर्ण नाही आहे. 50% ते सांगतं ते, पण 50% पूर्ण नाही आहे. त्यांना आतापर्यंत 70% रक्कम दिली गेलेली आहे, तरी हे काम पूर्ण नाही. याला पूर्णपणे प्रशासन आणि जे काय कॉन्ट्रॅक्टर असतील ते जबाबदार आहेत. आणि या रस्त्याची एवढी वाताहत आहे, इथं 9 शाळा आहेत, इथं लोक शाळा सुटायच्या टायमिंगला एवढी गर्दी होती. इथं त्यांचे साधे ट्रॅफिक वॉर्डन नाही आहेत, कुठं बॅरिकेटिंग नाही आहे, सुरक्षेचा एवढा प्रश्न आहे की जिथं जिथं तुम्ही बघाल तिथं लोक ॲक्सिडेंट होतात आहे, बारीक सारीक लोकांना लागतं आहे. ह्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन आहे. काय वाटतं, नागरिक हा जर प्रश्न मार्गी जर नाही जर लागला तर याच्या पुढच्या आंदोलनाची नाही, यापुढं आम्हाला फार मोठं आंदोलन करायला लागणार आहे. कारण की हा अख्ख्या म्हणजे भोसरी विधानसभेतला किंवा भोसरी गावातला खूप महत्त्वाचा रस्ता मानला जातो, दिघी रोड आणि आळंदी रोड. आणि ह्या रस्त्यामुळे 2 गावं, दिघी आणि भोसरी हे गाव जोडलं जातं. तरी ह्या रस्त्याची जर परिस्थिती अशी असेल तर बाकी प्रभागातली बाकीच्यांच्या प्रभागात ही परिस्थिती फार वेगळी. आणि असे जर कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाची जर मिली बघत असेल तर आम्हाला थेट पालिकेत आंदोलन करावं लागेल आणि ते तीव्र असणार आहे. हो, सत्तेत असून आंदोलन करण्याची वेळ येते. आम्ही राष्ट्रवादीचे, आम्ही पालिकेत विरोधात आहे आणि राज्यात एकत्र असून सुद्धा आम्हाला या परिस्थितीनं जावं लागतं. आणि हे काय आमच्या घरातला प्रश्न नाही, पण हा जनतेचा प्रश्न आहे, सगळ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे उद्या आम्ही आंदोलन केलं तर दुसऱ्या पक्षाची लोक आमच्याबरोबर येतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. या रस्त्याचं काम चालू आहे, तर या रस्त्याला माझं पण घर आहे. आता मला पण स्थानिक नागरिकांना याच रस्त्याने दिघीला जायला लागतं, कारण विमानतळासाठी जाण्याचा हाच रस्ता आहे. आणि जर समजा ठीक आहे बाबा, एक पॅच चालू आहे, तो पॅच झाला की पुढचा पॅच घ्यावा ना. जर त्यांनी दोन्ही साईडची जर कामं चालू केली, लोकांनी जायचं कुठं? ठीक आहे, आता 1-1.5 महिना शाळा बंद होती, सुट्ट्या होत्या, तर आजपासून शाळा चालू झाली. एकंदरीत 8 ते 9 शाळा या रस्त्याला जोडलेल्या आहेत. तर लहान विद्यार्थ्यांनी जायचं कसं? नागरिकांनी कसं जायचं? आणि मात्रांनी एवढा माझ या ठेकेदाराला नागरिकांनी फोन केले, स्थानिक नगरसेवकांनी फोन केले, तरी फोन उचलत नाही. मागच्या महिन्यात स्वतः महापौर साहेबांची व्हिजिट होती. या व्हिजिटला या आपल्या महापालिकेतले सर्व अधिकारी, महापौर, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते, पण तरी तो म्हातारीने साईड व्हिजिटला आला नाही. म्हणजे किती मस्ती म्हणायची याला. याची मस्ती जिरवल्याशिवाय नागरिक काय आता शांत बसणार नाही. हे फक्त छोट्या प्रमाणात आंदोलन होतं, यानंतर अतिशय तीव्रपणे आंदोलन करण्यात येईल. दिघी रोडचा हा प्रभाग क्रमांक 5 आणि 7 आणि त्याचप्रमाणे संपूर्ण दिघीला व विश्रणवाडी चरवलीला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. आणि भोसरीतील हा मुख्य रस्ता आणि याची दैनंदिन अवस्था या प्रशासन आणि त्या ठिकाणी ठेकेदार यांच्यामुळे झालेली आहे. अनेक ठिकाणी याच्यामुळे धुळीचे आजार लोकांना जडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे अर्धवट रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होतात आणि त्या ठिकाणी नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी दुखापत होते झालेली. आणि या ठिकाणी केरळमध्ये मौसम दाखल झालेला आहे, पावसाळा आता सुरू होणार आहे. प्रशासनाने आणि या ठिकाणी ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी राहणारे व या ठिकाणी वर्दळ करणारे जे नागरिक आहे यांना नाहक त्रास होतो आहे. आणि या त्रासामुळं लोक सर्व हवालदिल झालेले आहेत. लवकरात लवकर प्रशासनाने या कॉन्ट्रॅक्टरवर लवकरात लवकर कारवाई करून, किंवा जर तो काम नसेल नीट करत तर त्याला ब्लॅकलिस्ट करा, नवीन कॉन्ट्रॅक्टर कोणतरी टाका आणि हे काम लवकरात लवकर मार्गी करावं ही प्रशासनाला विनंती. अन्यथा आम्ही सर्वजण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सगळीच लोक ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 आणि 7चे सर्व ही प्रभागला किंवा मुख्य बिल्डिंग महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयुक्तांसमोर आंदोलन करण्यात येईल. याची प्रशासन आणि ठेकेदारांनी नोंद घ्यावी ही सर्वांच्या वतीने आपल्याला ही शेवटची विनंती. नाहीतर या ठिकाणी रस्ता रोकोन सुद्धा करतील. ही सर्व प्रशासनाने ठेकेदारांनी याची जाणीव ठेवावी. धन्यवाद. तू काय सांगाल, नागरिकांसमवेत आज आंदोलन करत आहे रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात, काय सांगाल?
नागरिकांचं आणि भोसरी ग्रामस्थांचं एकदम बेहाल झालेलं आहे या दिघी रोड आळंदी रोड या परिसरात. कारण की 2 ते 2.5 वर्ष आले या अर्धवट काम चालू आहे. प्रशासनाचं आणि ठेकेदाराचं जे मिलीभगत आहे, जो भोंगळा कारभार आहे प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. आता आपल्या परिसरात बघा 5 आणि 7मध्ये 9 विद्यालय आहे. बघा रस्त्याच्या कडेला कठडे मारलेले नाही, त्यांचे संरक्षण काहीच केले नाही. आत्ता 5 दिवसापूर्वी दिघी रोडला गाडीसह नागरिक पडला होता. याला जबाबदार कोण? एखादी हानी झाली तर पालिका काय करणार? याला जबाबदार कोण? आता माझी विनंती राहील प्रशासनाला व ठेकेदाराला, त्वरित 10 दिवसात काम पूर्ण करा. ऑलरेडी तुम्ही 1 वर्ष आले काम लेट केलेलं आहे. 2024ची निविदा तुम्ही 2025ला काम चालू केले, ते टप्प्याटप्प्याने.